हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आम्ही काहीतरी फन करायचं ठरवलं आहे. खूपच एस्थेटिकली फन आणि मज्जा येणार या एपिसोडमध्ये. कारण आम्ही दोघी पण एकमेकींना असे काही प्रश्न विचारणार आहोत जे इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे एकमेकींच्या पर्सनॅलिटी बाबतीत पण आहेत आणि लेट्स गेट टू नो इच अदर काइंड ऑफ क्वेश्चन्स आहेत ते. शिवाय तुम्हाला उपयोगी पडणारे काही सजेशन्स, टिप्स आणि हॅक्स सुद्धा यात आहेत. सो आय थिंक की व्ह्युअर्सला पण काहीतरी व्हॅल्यू ॲड नक्कीच होणार आहे. नक्कीच खूप तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं मिळणार आहे ॲज युजल. तर आपण सुरू करूयात. आणि हां, हे प्रश्न मी जे लिहिलेत एससाठी ते तिला नाही माहिती, आणि एसनी माझ्यासाठी जे लिहिलेत ते तिला नाही माहिती. मला माहिती, तुला नाही माहिती. हां सॉरी. आणि एसनी जे माझ्यासाठी लिहिलं आहे ते मला नाही माहिती. तर हे खूप इम्प्रॉम्प्टू आहे, म्हणजे ऑन द कॅमेरा डायरेक्ट करतोय आम्ही. म्हणजे गरिबाचं कॉफी विथ करंट टाईप आमचं वाईट चालू आहे. पण ठीक आहे. म्हणजे चल मी पहिल्यांदा विचारू. हां ओके. अच्छा, तुझ्या मेकअपच्या व्हॅनिटीमध्ये सगळ्यात बोल्ड प्रोडक्ट कुठला आहे, की जनरली ते काही जण नाही पुल ऑफ करू शकत, किंवा तुझ्यासाठी पण तो बोल्ड आहे? माझ्यासाठी तो बोल्ड आहे. किंवा त्याच्या थ्रू जे करतेस तू हां, ते बोल्ड आहे, असं बोल्डेस्ट थिंग दॅट यू डू. अच्छा. मला असं वाटतं की आय शॅडो. ओके. आय शॅडो जे असं शिमरी आहे, म्हणजे माझ्याकडे सगळंच शिमर पॅलेट्स आहेत. लाईक पिंक, रेड आणि गोल्डन सिल्वर सगळ्यामधलंच शिमर पॅलेट आहे. तर खूप जण नाही करू शकत ते पुल ऑफ. कारण म्हणजे यु नो बेसिक आपण आय शॅडो थोडं बेसिक ठेवायला जातो, पण मला असं वाटतं की ते थोडंसं आहे. राईट. ठीक आहे. ओके, आता मी विचारते की ओके एस, जर तुला 1 महिन्याच्या प्रवासासाठी एक सूटकेस घेऊन निघायचं आहे आणि त्यात तुला 3च गोष्टी ठेवता येणार आहेत, तर त्या काय असतील? 3च गोष्टी इन द सेन्स आउटफिट रिलेटेड? हां, आउटफिट रिलेटेड काही पण. तुझ्या मस्ट हॅव ट्रॅव्हल आयटम्स काय आहेत? ब्लॅक ट्राउझर एक तर, म्हणजे एक तर ब्लॅक ट्राउझर, आणि दुसरी गोष्ट, आता ब्लॅक ट्राउझर घेते म्हणून व्हाईट टी घेईल मी. ओके. व्हाईट टी शर्ट घेईल, आणि तिसरं गॉगल घेईल. हां, आणि कन्सिडरिंग की सनस्क्रीन असणार आहे माझ्यासोबत. सनस्क्रीन ती लावूनच जाईल आणि लिपस्टिक पण लावून जाईल. त्यामुळे ह्या 3 गोष्टी. ठीक आहे, नाईस. चल मी तुला विचारू. येस. हा फार मस्त आहे बरं का. आता आपल्याला ना थोडी खुरापत करायला मिळणार आहे, तुझ्या पर्सनल बाउंड्रीमध्ये जायला मिळणार आहे सगळ्यांसोबत. सांगू? ओके. मोस्ट रिसेंट झेप्टो ऑर्डर काय होती तुझी? बापरे. आता आम्हाला कळणार आहे की तू किती अनहेल्दी, हेल्दी, काय तुझा विषय आहे ते सगळं कळेल. ओके, मी झेप्टो ऑर्डर बघते माझी मोस्ट रिसेंट. माझी काही खूप हे नाही आहे, म्हणजे माझी रिसेंट ऑर्डर फार अशी अनहेल्दी वगैरे नाही आहे. ओके. हे बघ, साबुदाणा मागवलाय मी. अच्छा, त्या दिवशी आपला कॉल झाला होता ते. हां, ओके. हां, साबुदाणा मागवला कारण कमी पडत होता. ओके. आणि हल्दीरामचे सॉल्टेड पीनट्स मागवलेत, विच इज अ हेल्दी स्नॅक ओनली. ठीक आहे. हे आषाढीचं आषाढी. त्यानंतर मी ब्लिंकिटच केलंय, आणि त्यानंतर मी एक 10 दिवस झाले घरीच आलीये ना, त्यामुळे मग नाही करावं लागलं काही. बरोबर आहे. ठीक आहे. ओके, नाईस. तू विचार. छान होतं पण हा मला आवडला क्वेश्चन. असं स्निक पीक वाटतो. हो. तुझं सगळ्यात फेवरेट नाईट टाइम रिच्युअल, ज्याला अजिबातच वेळ नाही लागत आणि ते क्विक होतं, पण ते खूप भारी आहे. ओके. नाईट टाइम रिच्युअल ज्याला वेळ नाही लागत आणि क्विकली होतं. ऍक्च्युली मी आंघोळीसाठी इसेन्शियल ऑइल सांगणार होते, पण ते मी नेहमीच करते असं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की हे माझ्याकडे एक ना मायसेलर वॉटर आहे. ओके. इन द सेन्स ते फारच आयुर्वेदिक टाईपचं आहे. ते असं आहे की मला समजा ते नाही का डबल स्टेप नाही करायची आहे फार, तर एक आपण क्लेन्झिंग बाम अवॉइड करतो कधीतरी, तर त्याच्यासाठी ते चांगलं आहे. कारण असं कुठे मेकअप करतो आपण. बरोबर आहे. बेसिक पावडरच लावते मी डेली मध्ये, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि पावडर आपली. मग त्याच्यामुळे ते मायसेलर एक वॉटर आहे, ते एक सुंदर वाटलं मला. ते वापरते आणि मग नॉर्मल फेस वॉश करते. म्हणजे मला असं डबल क्लेन्झिंगचं बळच अचिव्हमेंट मिळते त्याला. असं नाईस. सो मायसेलर वॉटर. आणि आम्ही जे युजफुल असे प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही असं वापरतो आणि तुम्हाला कळतायत प्रश्न उत्तरांमधनं, ते खाली सगळे लिंक डाऊन करून देतोय. राईट. येस. येस. मी विचारू? येस. ओके.
ठीक आहे. आता हे फार भारी आहे, मला जाम आवडला हा प्रश्न. मला सुचल्यावरच फार आवडलेला. समजा तुला अचानक मधनच नाही का गोड खायचंय, असं अचानक तुला 5 मिनिटापूर्वी काही नाही वाटत आहे, 5 मिनिटांनी असं अचानक आत्ताच्या आत्ता मला गोड हवंय असं होतं. हो, असं होतं जेव्हा, त्यावेळेला एकाच पोर्शन साठी, कोणी नाहीये शेअर करायला, एकाच पोर्शन एकटीसाठी तू काय मागवशील? मागवशील. ओके. म्हणजे हेच झेप्टो ब्लिंकिटवर लगेच असं तुला खाण्यासारखं असेल. झेप्टो ब्लिंकिटवर की झोमॅटोवर? झोमॅटोवर पण चालेल. ठीक आहे. झोमॅटोवर असेल तर मग मी काहीतरी छान मागवेन, असं लाईक पेस्ट्री किंवा असं प्रॉपर असं म्हणजे केकची एक स्लाइस जी मी बसून फक्त एकटीच खाईन गपकिनी. बरोबर. तशी. आणि समजा झेप्टो ब्लिंकिट असेल मग? झेप्टो ब्लिंकिट असेल आणि गोड मागवायचं असेल तर परत 2000 years later अगं गोड काय मागवायचं? असं काय करते ते? असेलच की काहीतरी. असेल आहेच ते. एक मी मागे पण एकदा सांगितलं होतं ना, ते असे क्रंची वेफर्सचे असे क्यूब्स येतात. क्यूब्स, त्याचं स्पेलिंगच QUBZ असं आहे, क्यूब्स. तर ते मी मागवीन, कारण ते पटकन येतं. ते मला माहिती आहे की ते छान लागतं. तेच बरोबर. ओके, नाईस. ओके, आता मी खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहे तुला. ठीक आहे. हा. इफ यू ट्रॅव्हल बॅक इन टाइम, ओके, अँड मीट कोको शॅनल, ओके, तर तू तिला काय विचारशील? आणि त्याच जोडीने तुझा फेवरेट परफ्यूम पण आम्हाला सांगून टाक. फेवरेट परफ्यूम माझा आतापर्यंत जितका एक्सप्लोअर केलंय मी, तर एक 2-3 आहेत. म्हणजे ते जसं आई असं फेवरेट चाइल्ड पिक नाही करू शकत, तसं परफ्यूम बद्दल मी म्हणेन 2-3 आहेत. फेवरेट परफ्यूम पहिल्यांदा आन्सर करीन मी. एक तर झाराचं फेमेक आवडतं मला. बजेटमध्ये म्हटलं तर 500 रुपयात रोल ऑन मिळतं त्याचं. आणि बजेट ॲज इन काय फार प्रॉब्लेम नसेल तर विक्टोरिया सिक्रेटचं व्हॅनिला बॉडी मिस्ट. ओके. आणि अजून म्हटलं तर विक्टोरिया सिक्रेट जरा एक्सपेन्सिव्ह आहे, त्यातलं ओकेश व्हर्जन व्हॅनिला मधलंच हवं असेल, व्हॅनिला जर आवडतं तर द बॉडी शॉपचं शिया. पण ते टिकत नाही बे. ते टिकत नाही, पण ते आवडतं जाम मला. म्हणजे ते टिकत नाही पण ठीक आहे, म्हणजे चालेल, मी परत स्प्रेड करीन अशा टाईप. मला ते एक आवडलं होतं आतापर्यंत. अजून बरंच एक्सप्लोअर करायचंय. ओके. आणि आता कोको शॅनेलचं निघाल्याचं, तर मला लाईफमध्ये मी खूपच काही लक्झुरी स्पेंड करायची माझी इच्छा झाली ना, तर शनेल नंबर 5 घेईल. तिचं एक परफ्यूम आहे ते. म्हणजे मला नाही माहिती कसं स्मेल करतं, कारण पुण्यात मला नाही सापडलंय कुठे की नाही का त्यांचं आउटलेट आहे आणि मी स्मेल करीन. पण ते इतकं हाईप्ड आहे. म्हणजे मर्लिन मॉन्रो जी की मला आवडते, तिचं ते परफ्यूम होतं सिग्नेचर. हिचं पण आहे, शाहरुखची मुलगी, तिचं पण ते सिग्नेचर परफ्यूम आहे. मग असं मला ते, म्हणजे काही जणांना मी ज्यांना ॲडमायर करते, आणि दॅट वॉज लाईक द फर्स्ट लक्झुरी परफ्यूम आयटम दॅट वॉज मेड फॉर विमेन. त्यामुळे मला ते असं वाटतं मी कधी स्पेंड करू शकले, अफोर्ड करू शकले तर कदाचित ते करीन मी. आणि कोको शॅनेलला तू काय विचारशील? कोको शॅनेलला मी विचारेन की ओ माय गॉड, आय नो, शपथ, म्हणजे एकच प्रश्न विचारायचा आहे तुला. व्हॉट इज द, मी तिला असं विचारेल की व्हॉट इज द बेस्ट थिंग दॅट यू लव्ह अबाउट बिंग अ वुमन. वाव, तिला हे विचारेन नक्कीच. म्हणजे मी फॅशन आणि परफ्यूम खूप काही विचारू शकते, पण ते सोडून मी तिला असं वुमेनहुडवरच विचारेन. येस, चल, भारी होता हा प्रश्न, खूप भारी होता. ठीक आहे, चल विचारू आता मी तुला. येस. ओके, हा पण फार भारी आहे. समजा बजेटचं ॲज इन काही लिमिट नाहीये, म्हणजे नाही का, तर तू गीतसाठी एक ऍक्सेसरी काय चूज करशील? मिंत्रा उघड, मी तुला 1.5 मिनिटाचा वेळ देते. गीतसाठी? गीत जब भी मेटवाली गीत. थांब, मला टायमर लावू दे, थांब जरा. मी मिंत्रा ओपन तर करून ठेवते. ओपन कर, पण वेळ लागतो. ओपन तर कर. चल ठीक आहे, ओके, 1.5 मिनिटात. ओके, नाईस, दाखव. ओके, माझ्याकडे 2-3, म्हणजे पहिले मी जेव्हा गीतला इमॅजिन केलं तेव्हा ती अशी थोडीशी झल्ली ट्रॅव्हल, म्हणजे असं ना
हिप्पी काइंड ऑफ. हा मला ती देसी त्या- हिप्पी, देसी हिप्पी आहे कुर्ता ती. घालणारी देसी हा हिप्पी. म्हणजे ती कुर्ता विर्ता घालून तरी पण त्याच्यावर काहीतरी कॉर्सेट जॅकेट अडकवून हो, ती हो. जाईल असं. हो. तर तिच्यासाठी असं थोडस चंकी बोहो स्टाईलला जाणारं ओके. ऍक्सेसरी, मला हेअर ऍक्सेसरी हवी होती पण मला ती नाही सापडली. तर मग मी ही एक दिसतीये का, हा एक असं तिला नेकलेस आणि तसेच कानातले बरोबर. असं एक सेट आहे बीडेड लेअरचा. तर Okay. तसा आय थिंक तिला छान दिसेल. राईट. नाईस नाईस. चल तू विचार. ओके, आता आपण जरा घरगुती प्रश्नांकडे येऊयात. मस्त. एक आम्हाला म्हणजे या प्रश्नात 2 प्रश्न आहेत. एक असा मसाला सांग की जो Okay. पाहुणे आल्यावर त्या जेवणात टाकला की ते इम्प्रेस होतील, आणि हो. एक असं काहीतरी पदार्थ सांग जो नॉर्मल जेवणात असं खाऊन ना असं शांत झोप लागेल. म्हणजे हे बघ, नॉर्मल जेवणात खाऊन शांत झोपला गेलं म्हणजे मेथकूट. बघ मी म्हणते की मेथकूट सारखं जगात काही आय नाही. अग्री. साधं सोप्पं गरम मेथकूट भात, वाफळलेल्या भातावर आणि तूप 10ला आणि- गुडूप झोपायचं. हा. मेथकूट साधं सोप्पं म्हणलं तर. हम्म. आणि पाहुणे आले आणि मला इम्प्रेस करायचं असेल तर मी असं म्हणेन की अंबारीचा कांदा लसूण मसाला म्हणजे ओजी येतो. ओके. म्हणजे व्ह्युअर्सला माहितीच असणार आहे जर त्या कोणी म्हणजे नाही का घरात स्वयंपाक करत असल्या तर. आणि जर तुम्ही ट्राय नसेल केला तर तुम्ही काय करताय, म्हणजे छान येतो. तो मस्त आहे आणि त्यांनी ना असं छान रंग येतो, म्हणजे फार काहीतरी केलंय असं वाटतं. हा, कळालं तेच का? मला होतं की म्हणजे असं काहीतरी चटकदार पण आहे आणि टेस्ट पण येऊन हा, जाईल. आणि तो उगाच तिखट नाहीये. एव्हरेस्टचा पण छान आहे पण तो तिखट आहे. म्हणजे मी माझं लाल तिखट टाकूच नाही शकत, तो एवढा तिखट अच्छा. आहे. हम्म. तो अंबारीचा कसा आहे की तो असा मी छान मस्त चमचाभर टाकला, रंग येतोय पण तो माझ्या तिखटाशी खेळत नाही. हा, आलं का लक्षात? म्हणजे आता लहान मुलं आहेत, त्यांना असं वाटतं की चमचमीत खायचे पण तिखट दिल्यावर नाही जमत. बरोबर आहे. मग मला असं वाटतं हे कोणालाही जातं नाईस. त्यामुळे. तर याचा पार्ट 2 कंटिन्यू होणार आहे. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ. अँड दिस इज जी ओव्हर अँड आउट.